तुम्हाला तर माहित असेल कशाचं झाड आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर शिव्या. तर आजचा विषय काय ते पुढे सांगतो, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर मी सकाळी उठून आवरून चालू आहे बघा नाळीत झाड लावायला. मामा भाऊ कुदळ बार्डीतून घेऊन आलतीत बघा, मागे पाणी घालायचं होतं झाडाला. रानात पोचल्यावर पहिला खड्डा काढून घेतलं बघा झाड लावायला, मग पाणी ओतलं, मग काय माती घालायचं राहते वय, माती पण घालून घेतलं बघा. असं लागलं भाऊ पाणी काढायला बघा तळ्यातलं. झाड लावायचं म्हटलं तर नियोजन कडक असते बघा. कसं आहे भाऊ पाणी काढाले बघा बार्डीनं, नियोजन कडक असतंय. पाणी काढले तर पाणी पण घालून घेतलं बघा झाडाला. कसं आहे आळं भरून पाणी घालायला लागते. आधीच एक झाड होतं त्याला पण जरा सुधरवून पण घेतलं बघा, शेळ्या खाल्ल्या त्या, तरी पण त्याला सुधरवून घेतलं, परत त्याला आणि त्याला म्हणून पाणी घातलं बघा. मग काय नवीन बागाची वेल बांधायची होती तर भूतन बांधायला चालू केली बघा. तर मी मागे येऊन लगेच व्हिडिओ केलो तेवढा. असं काठीला बांधून घ्यायला तर बघा प्रत्येक झाड बांधायचं म्हटलं तर कसं पण बांधून चालत नाही, त्याला सुपारी घाट बांधायला लागते. तर असं बांधत होतं बघा भाऊ माझं सुपारी घाट, त्याला सुपारी घाट बांधायला लागते. तर अशा पद्धतीने आम्ही 4 जण बांधून घालतो बघा झाड. वारं सुटल्यावर झाडं मोडतात म्हणताना पहिला झाडातून सगळं बांधून घेतलं बघा. तर एवढी मोठी झाडं आली तर असं बांधाल बघा काट्यासने. फायनली आमचा झाड बांधून प्लॉट संपला बघा. तर लगेच सर येणार होते बघा, तेवढ्यात म्हणजे गेलं बघा लगेच काकांच्या बागेत. काकांच्या बागेत जवळपास म्हणजे सर आलते. तुम्हाला तर माहितच असेल द्राक्ष बागेला स्टेटमेंट तर सर देते. आमचं काम नुसतं औषध मारायचं, सुट्टी द्यायचं नाही. तर यावर्षी सुपरच्या प्लॉटला थोडा माल कमी आहे सगळीकडेच. तर जेवढा असेल तेवढाच माल घेतला तर टॉपचा माल होतोय, एक्सपर्ट माल होते बघा. तर एका झाडाचं वांजतण काढून आम्ही घडं मेजलं बघा. तर 20-25 घडं होती बघा झाडाला, प्रत्येक झाडाला. घराकडे आलो आणि लगेच फ्रीज उघडून फ्रीज मधले अंडी घेतलो बघा. अंडी घेऊन लगेच भाजायचं होतं. मग काय लगेच अंडी फोडून लगेच तव्यात वतून घेतलो बघा. वतून लगेच भाजायला चालू केलं बघा अंडी. आता अंडी भाजले म्हणजे तर खायला तर लागणारच. तर लगेच खायला चालू केलं बघा अंडी आणि चपाती. भावाला एक नाद वेगळाच, पबजी खेळत बसला होता बघा. सुट्टी देऊन चालता वट फोडालता बघा. शेतात चालू होतं तर वातावरण असलं दिसाल तर तुम्हाला पण दाव म्हटलं वातावरण कसं होतं वातावरण. मग काय लगेच पोहोचलो बघा शेतामध्ये. तेवढ्यात म्हणजे मी व्हिडिओ करताना त्यांनी कसं हसाले बघा, व्हिडिओ करले असं म्हणताना हसालती. तर बघा ही कसं हसत आल्या. दादानं आणलं तर बघा रोटर आणून लगेच सुट्टी देऊन चालतं बघा. रोटर मारायला तर बघा, बुकना करून टाकाल बघा तणाल सगळ्या. तुम्हाला तर दावतो कसलं वातावरण चालतं बघा, कसं ढग दिसाले बघा, खतरनाक व्ह्यू दिसालता. असलं व्ह्यू खतरनाक सुकून पास म्हटलं आता सुकून तर कामाचं पण बघूया. तर दादाच्या मागे आलो बघा, रोटर कसं मारायला बघाल तो एकदम खतरनाक वालतं बघा. रोटर तर सुट्टी दिन चालतं बघा, ब्लेड पण काढून टाकलं बघा, सुट्टी दिन चालतं. ब्लेड काय रानात टेकालतं बघा. रोटावटर खाली सोडल्यानंतर ट्रॅक्टर बंद पडालतं बघा. तर कसं वाले बघा रोटर, खतरनाक वालतं का नाही कमेंट मध्ये सांगा. कट्ट्यावर येऊन बसलो होतो तोपर्यंत म्हणजे विमान चालत बघा. तर तुम्हाला पण आमच्या रानात विमान धावतो तर बघा, आमच्या रानातलं विमान असा आहे, मुंगळी येऊन दिसते बघा विमान. दादा त्यांचं रोटर मारून झालं, आमच्या रानात आलं बघा. तर आमच्या रानात रोटर मारायला चालू केलं बघा. तेवढ्यात म्हणजे आलता बघा आतून संगत जरा बोलून घेतलो. मग काय डिझेल आणलं तर बघा भावांनी डिझेल आणलं तर वतायला तर लागणारच म्हटलं. तर वतायला चालू केलं बघा डिझेल. बारका भाऊ व्हिडिओ करताना कसं लपून बसते बघा, वट दाखवून देत नाही तोंड बघा कसं दिसते, लपून बसते, वट सुट्टी देत नाही. तर मित्रांनो आमचं रोटर मारून झाले. तर जाताना भावानं पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करून घ्या. तर चला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू.